नमस्कार मंडळी, मी आत्ताच आपल्या स्वयंपाकघरासाठी नवीन असा छान दगडी खलबत्ता घेतलेला आहे. याचा वापर करून आज आपण मस्त मराठमोळी गावरान थाळी बनवणार आहोत. तत्पूर्वी हा खलबत्ता कुठून घेतला, कितीला घेतला आणि वापरण्याआधी कसा सीझन करायचं ते पाहून घेऊया. तर आत्ताच आम्ही सुट्टीसाठी महाराष्ट्रात गेलो होतो. तर नाशिकला द्वारकेकडून नाशिक रोडला जाताना गांधीनगरच्या पुढे हे दुकानं लागलेले आहे. तिथून मी हा खलबत्ता घेतला. 350 रुपयांना मिळाला. अगदी चांगल्या क्वालिटीचा आहे. खलबत्ता वापरण्याआधी कसा सीझन करायचा, तर आणल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर आपण रोजची भांडी घासण्यासाठी जो साबण आणि घासणी वापरतो त्याने एकदा चांगला रगडून घासून घ्यायचा. फक्त तारेची जी जाड स्टीलची घासणी असते तिने घासायचा नाही. खलबत्ता मुसळी घासून झाल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे तांदूळ मी वाटीमध्ये पाणी घालून 1.5-2 तास भिजवून घेतलेले आहे. हे भिजलेलं पाणी काढून टाकायचं आणि भिजलेले तांदूळ खलबत्त्यात काढायचे. चांगले रगडून रगडून कुटून यांना बारीक करायचे आहे, म्हणजे हे स्क्रबसारखं काम करतील. खलबत्त्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये काही मातीचे दगडाचे कण असतील ते सगळे निघले जातात. एक 5 ते 6 मिनिटांनंतर तांदूळ चांगला बारीक झालेला आहे. हाताने व्यवस्थित स्क्रब केल्यासारखं रगडून घ्यायचं. बाहेरच्या बाजूने केलं नाही तरीही चालतं, पण आता आहेच तांदूळ तर व्यवस्थित बाहेरून सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं. हा खलबत्ता मुसळी एकदा परत धुवून घ्यायचा आणि कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे. सुकं खोबरं भाजून वापरलं तरीही चालतं, पण मी असंच वापरते. मी जिथून घेतला त्यांनी मला जी माहिती सांगितली मी त्याच पद्धतीने करून घेतलेला आहे. आता हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे सुद्धा चांगले बारीक होईपर्यंत आपल्याला कुटून घ्यायचे. याला सुद्धा 3 ते 4 मिनिटं लागतात. सुक्या खोबऱ्याला मस्त नॅचरल तेल असतं, त्यामुळे खलबत्ता छान सीझन होतो. राहिलेली माती, कचकच वगैरे सगळी निघून जाते. पहिला पदार्थ सुद्धा यामध्ये केल्यानंतर अजिबात कचकच वगैरे लागत नाही. खोबरं छान कुटून घेतलं. पाहू शकतात थोडंसं काळवंडलेलं आहे. संपूर्ण यामधील जी कचकच असेल ती निघाली आहे. थोडंसं यामध्ये पाणी घालून परत स्क्रब केल्यासारखं सगळ्या बाजूने रगडून घ्यायचं आहे आणि परत एकदा हा खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एकदा का खलबत्ता आपण व्यवस्थित सीझन केला की वर्षानुवर्ष आपण याला असाच वापरू शकतो. त्यानंतर परत एकदा धुवून झाला की पुसून कोरडा करायचा. वाटीमध्ये मी चमचाभर तेल घेतलंय. रोजच्या जेवणासाठी जे तेल वापरतो तेच. अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायची. आता या खलबत्त्याला हळद आणि तेलाचं हे मिश्रण चांगलं लावायचं आहे. तेलाने चांगला मसाजच करायचा आहे. तेल लावण्यात अजिबात कंजूसी करायची नाही. यामध्ये तेल चांगलं मुरायला हवं. भरपूर हळद आणि तेलाचं मिश्रण आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आतून बाहेरून. आता 24 तास हा खलबत्ता असाच ठेवून द्यायचा. 24 तासांनंतर स्वच्छ धुवून घासून कोरडा करून तुम्ही वापरू शकतात. तेल हळद लावून मी 24 तास खलबत्ता ठेवून दिला होता. त्यानंतर स्वच्छ पुसून धुवून घासून घेतला, कोरडा केलाय. आता रेसिपी करूया. तर मस्त गावरान रेसिपी करायची आहे. तर इथे 1 कप मी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहे. निवडून यांना स्वच्छ धुवून घेतलाय. कढईमध्ये काढून घ्यायच्या. यामध्ये चमचाभर तेल घालायचं. मध्यम ते मोठ्या आचेवर शेंगा आपल्याला 3 ते 4 मिनिटं हलक्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्या. गवारची भाजी वगैरे करायची नाहीये. काय करतोय ते तुम्ही पुढे पाहालच. शेंगांपुरतंच थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे शेंग पटकन मऊ पडते. मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शेंग शिजू द्यायची. गवारची शेंग शिजते तोपर्यंत काही हिरव्या मिरच्या घेतल्या. आज आपण खमंग असा गवारचा झणझणीत ठेचा करणार आहोत. तर 10 ते 15 मिरच्या घेतल्या. कमी तिखटाच्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढून तुकडे करून घेतले. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे, नाहीतर त्या भाजताना अंगावर उडू शकतात. शेंग सुद्धा 3-4 मिनिटं परतून घेतली. थोडीशी मऊ दिसते, हलकीशी शाईन येते त्यावर. आता यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या. तर अगदी लहान आहे म्हणून मी 10-15 घातल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे. मस्त असे कच्चे शेंगदाणे घातला की हा ठेचा मस्त खरपूस लागतो. शेवटी आपण एक छान स्टेप करणार आहोत, त्याने या ठेचाची चव खूप छान लागते. आता मध्यम आचेवर मिरची, लसूण, शेंगदाणे घालून सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. शेंगसुद्धा अजून चांगली शिजली जाते. शेंगदाणा आणि मिरचीवर चांगले डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. मध्यम आचेवर छान भाजून घेतलं. डाग पडले, एका ताटात काढून थोडंसं गार करून घ्यायचं. ठेचाचं साहित्य मी ताटामध्ये काढून घेतलं. एक 2-3 मिनिटं गार करायचं. गार झाल्यानंतर हा दगडी खलबत्ता तर आपला तयारच आहे. कसा सीझन करायचा तुम्ही पाहिलेलाच आहे.
आता खलबत्ता थोडा लहान आहे आणि साहित्य जास्त, म्हणून 2 बॅचेसमध्ये हा ठेचा मी ठेचून घेणार आहे. कोथिंबीर वगैरे यामध्ये आत्ता काहीच घालायचं नाही आहे, कारण पुढे एक छानशी स्टेप आहे. यामध्ये हे ठेच्याचं साहित्य घातलं आणि मस्त असा हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही इथे मीठ घालू शकतात, पण मी मीठ नंतरच घालेन. शेंगपुरतीचं मीठ आपण घातलं होतं. मस्त असा हा ठेचा ठेचून घ्यायचा. शेंगदाणे घातल्यामुळे चव खूप छान लागते. खूप बारीक करायचा नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवायचा नाही. जाडसर असा मध्यम ठेचून घ्यायचा आहे. अगदी भरभर ठेचलं जातं. आपण रेग्युलर स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे जे खलबत्ते वापरतो त्याच्या तुलनेपेक्षा यामध्ये जास्त छान ठेचा लवकर ठेचला जातो. तर या पद्धतीने मस्त ठेचा ठेचून घेते. गवारीचा ठेचा ना ठेचूनच बनवा, मिक्सरला वगैरे फिरवू नका. मिक्सरला फिरवल्यावर चव चांगली लागणार नाही आणि त्याला खूप पाणीसुद्धा सुटेल. आता हा इतका ठेचा ठेचून घेते, बाकीचा उरलेला सुद्धा याच पद्धतीने ठेचून घेते. ठेचा छान असा ठेचून घेतला. ठेच्याची चव अजून छान खमंग लागावी म्हणून परत लोखंडी कढईमध्ये तेल घेतलंय चमचाभर. थोडेसे जिरे घालायचे, अगदी थोडासा हिंग घालायचा. हिंग नसेल घालायचा स्किप केला तरीही चालेल. जिरे छान फुलल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ठेचून घेतलेला हा गवारीचा ठेचा घालायचा. आता हा खलबत्ता आपण रोजची भांडी स्वच्छ करतो तसा स्वच्छ करून वाळवून तुम्ही वापरू शकतात. संपूर्ण ठेचा घालायचा आहे. एकसारखा मस्त ठेचला गेलाय. थोडंसं मीठ घालायचं. शेंग शिजताना सुद्धा मीठ घातलंय, अगदी त्याच अंदाजाने. कोथिंबीर घालायची आणि मध्यम आचेवरती हा ठेचा थोडासा रंग बदलून खरपूस दिसेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. ठेचा असा ठेचल्यानंतर परत एकदा जिऱ्याच्या फोडणीमध्ये परतून घेतला की याची चव अप्रतिम लागते. आपण तर संपूर्ण थाळी करतोय, पण फक्त ठेचा चपाती किंवा भाकरीसुद्धा अप्रतिम अशी लागते. मस्त झणझणीत झालाय. ठेचा करताना असा ठसका आला म्हणजे समजायचं ठेचा अगदी मस्त झालेला आहे. छान असा परतून घेतला. पाहू शकतात अगदी खरपूस दिसत आहे. शेंगदाणे सुद्धा यामधले कुरकुरीत झाले. ठेचा तयार झाला. पुढचे पदार्थ करूया. इथे एका बोलमध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये सारख्याच कपने अर्धा कप पाणी घालायचं आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होतात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लम्फ्री मिश्रण तयार झालं की अजून 1 कप पाणी आपण घालतोय. आपल्याला मस्त झणझणीत खमंग असं पिठलं तयार करायचं आहे. पाण्याचं आणि तयार करण्याचं अगदी योग्य पद्धत सांगते. सुरुवातीपासून 1.5 कप पाणी वापरलं. मीठ घालून मिक्स करून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेवायचं, म्हणजे हे बेसन चांगलं भिजलं जातं आणि पिठलं चवीला खमंग लागतं. आता एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. हा कांदा लहान होता म्हणून मी 1 आणि अर्धा घेतला आहे. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या. लहान होत्या म्हणून मी 7-8 घेतल्या, मोठ्या असेल तर 4-5 तरीही चालतील. त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा लहान लहान बारीक चिरून, कोथिंबीर चिरून घ्यायची. पिठल्याला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे. जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे. जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली तरच पिठलं चवीला मस्त लागतं. फोडणी तयार झाली की चिरलेला लसूण आणि मिरची घालून यांना काही सेकंद परतून घ्यायचे. त्यानंतरच कांदा घालायचा. लसूण आणि मिरची आधी थोडीशी परतली की मग कांदा घालायचा, म्हणजे व्यवस्थित परतले जातात. आता कांदा घालून सुद्धा व्यवस्थित एकजीव करायचं आणि कढीपत्ता घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा. खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही. पिठलं खाताना कांदा दाताखाली येतो, त्याचा गोडवा खूप छान लागतो. इथे पाहू शकतात कांदा हलकासा गुलाबी झाला. लालसर किंवा खूप ब्राऊन वगैरे करायचा नाही. यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, कारण आपल्याला हळद घालायची आहे. हळद डायरेक्ट घातली तर करपेल, म्हणून आधी कोथिंबीर घालायची. तापमान थोडं कमी होतं मग हळद घालायची, म्हणजे करपत नाही. हळद खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही, अगदी पाव चमचा घालायची. हळद जास्त झाली तर पिठल्याची चव चांगली लागत नाही. सुरुवातीला आपण बेसन 1.5 कप पाण्यामध्ये घोळून ठेवलं होतं. असं सुरुवातीला बेसन घोळून ठेवलं की ते थोडंसं भिजलं जातं आणि पिठलं चवीला छान लागतं. बेसनचं मिश्रण घालायचं. मीठ आपण आधीच घातलंय. छान फोडणीमध्ये एकजीव करायचं. आता हे शिजल्यानंतर अजून थोडं घट्ट होईल म्हणून मी अजून अर्धा कप पाणी घातलंय. एकूण 2 कप पाणी इथे आपण वापरलेलं आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि पिठल्याला उकळी येऊ द्यायची. तर पाहू शकतात पिठलं मस्त असं उकळायला लागलंय. लगेच एकजीव करायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाही. आणि आता गॅस कमी करायचा. मंद आचेवर हे पिठलं 5 ते 6 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. मध्ये एकदा व्यवस्थित तळापासून ढवळून घ्यायचं, म्हणजे एकसारखं शिजलं जातं. पिठलं शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर 5-6 मिनिटात शिजतं. वरतून साय धरल्यासारखं होतं, म्हणजे पिठलं छान शिजलंय. पिठलं शिजतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला गरमागरम ज्वारीची भाकरी करून घेऊया.
ज्वारीची भाकरी करण्यासाठी दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पिठलं शिजताना बाहेर चटचट ते उडतं, म्हणून अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे गॅस खराब होत नाही. पाणी आपलं हलकं कोमट झालेलं आहे. 3 लहान लहान आकाराच्या भाकरी होतील इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलंय. ज्वारीची भाकरी करताना शक्यतो मीठ घालत नाही. त्यानंतर यामध्ये कोमट पाणी घालायचं म्हणजे मध्यम गरम आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला गरम आहे तर चमच्याने मिक्स करा आणि पाणी थोडं थोडं घाला. इथे मी गरम पाणी वापरते. ज्वारीचं पीठ जर ताजं असेल, चांगलं बारीक दळून दिलेलं असेल तर गरम पाणी घालण्याची गरज नाही. गार पाण्यामध्येच भाकरी व्यवस्थित होते. माझं हे पीठसुद्धा ताजंच आहे, पण मला इथे इतकी व्यवस्थित ज्वारी यावेळेस मिळालेली नाही आणि इतकं चांगलं बारीकसुद्धा दळून दिलेलं नाही आहे. मी चाळून घेतलं तरी भाकरीला हवे तितका चिकटपणा येत नाही आहे, म्हणून मी थोडंसं गरम पाणी घालून घेते. बाजरीची भाकरी करत असाल तर गरम पाणी अजिबात घालायचं नाही. ज्वारीचं सुद्धा पीठ ताजं असेल तर गरम पाणी घालण्याची गरज नाही. थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं हे पीठ मळून घ्यायचं. एका वेळेला फक्त 2 भाकरी होतील इतकंच पीठ मळायचं, जास्त पीठ मळायचं नाही. पीठ एकसारखं मळलं की त्याला हाताने चांगलं रगडून घ्यायचं. आपण जितकं छान पीठ कस लावून मळतो, आपली भाकरी तितकीच मऊसूत आणि टम्म फुगलेली होते. एका भाकरीचा गोळा काढून घ्यायचा, बाकीचा दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा. एकसारखा गोल करून घ्यायचा हाताने. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने. भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये सुकं ज्वारीचं पीठ थोडंसं घ्यायचं. पीठ खूप जास्तही घ्यायचं नाही, नाहीतर भाकरी व्यवस्थित थापली जात नाही. हाताला सुद्धा थोडंसं सुकं पीठ लावायचं, गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने भाकरी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने थापून घ्यायची. थोडीशी मोठी झाली की कडेला हात लावायचा म्हणजे भाकरीचे कडासुद्धा एकसारख्या गोल होतात आणि तडे पडत नाही. आता 2 हात ठेवता येईल इतकी मोठी झाली की दोन्ही हातांनी व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची. या पद्धतीने छान अशी भाकरी थापायची. मध्ये जाड, कडेला पातळ अशी ठेवायची नाही. एकसारखी थापायची म्हणजे एकसारखी फुगली जाते. भाकरी छान थापून झालेली आहे. तवासुद्धा गरम केला. पिठलंसुद्धा 5-6 मिनटं शिजलं होतं तर गॅस बंद केला. भाकरी तव्यावर घालायची. खालची पिठाची बाजू वरती यायला हवी. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने भाकरी तव्यावर घालायची. गॅस मोठाच ठेवायचा. आता या पिठाच्या बाजूवर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी तव्यावर घातल्या घातल्या लगेच पाणी लावायचं म्हणजे भाकरी खूप गरम झालेली नसते, हाताला चटका लागत नाही. काठोकाठ पाणी लावायचं म्हणजे भाकरी काठोकाठ चांगली फुगली जाते. काही सेकंद वरच्या बाजूने भाजू द्यायची. हलकीशी कोरडी वाटू लागली की लगेच उलथून घ्यायची. पूर्ण कोरडी करायची नाही, नाहीतर भाकरीला तडे पडतात. आता खालच्या बाजूने सुद्धा मोठ्या आचेवर भाकरी मणाने तव्यापासून सुटेपर्यंत भाजून घ्यायची. भाकरी छान अशी खालच्या बाजूनेही भाजली गेली आहे. परत एकदा उलथून घ्यायची आणि मोठ्या आचेवर भाजून घ्यायची. पीठ आपण चांगलं मळलेलं असलं की भाकरी तव्यावर सुद्धा काठोकाठ टम्म फुगली जाते. गॅस मोठाच ठेवायचा, गॅस कमी करायचा नाही. तवा खूप पातळ असेल तर थोडासा गॅस कमी केला तरीही चालेल. बऱ्याच जणांना डायरेक्ट गॅसवर भाजलेली भाकरी खायला आवडत नाही, तर या पद्धतीने तुम्ही तव्यावरच भाजून भाकरी करू शकतात. तव्यावर सुद्धा भाकरी अगदी खरपूस खमंग होते. छान अशी फिरवून सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायची. खमंग भाकरीसुद्धा तयार झाली. पिठलंसुद्धा 5-6 मिनटात छान शिजलं होतं. वरतून कोथिंबीर घालायची. वरतून छान साय धरल्यासारखं दिसतंय म्हणजे परफेक्ट शिजलंय. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर अर्धा कप पाणी तुम्ही वाढवू शकतात. आणि पिठलं कधीही गरमागरम खायला घ्यायचं, कारण जसं जसं हे गार होतं ते अजून घट्ट होत जातं. तर ताट वाढून घेऊया. मस्त फोडलेला कांदा, घरगुती लोणचं, गरमागरम पिठलं, खमंग गवारीचा ठेचा आणि पापुद्रा सुटलेली मऊसूत ज्वारीची भाकरी. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही गावरान मराठमोळी थाळी नक्की करून पहा. आता तर पावसाळा सुरू आहे तर अशा गरमागरम थाळी खायला खूप छान लागतात. खलबत्ता वापरण्यासाठीच्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. तुमच्याकडे अजून काही टिप्स असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे सगळ्यांना मदत होईल. टेस्ट करून पाहूया. तर गवारीचा ठेचा अगदी खमंग झाला होता. पिठलंसुद्धा चवीला मस्त लागतं. करून पहा ही थाळी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.